नमस्कार मंडळी. कापूस पीक आता तुमचं जर 40, 42, 45 दिवसाचं झालं आणि तुमच्या कापूस पिकाची वाढ तुम्हाला इतर प्लॉट पेक्षा कमी वाटत असेल, तर त्यामध्ये तुमच्या कापूस पिकाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, चांगल्या पद्धतीने सर्वांगीण वाढ करण्यासाठी आपल्याला कोणती फवारणी करायची त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, काही प्रश्न असतील तर कमेंट करा. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाची वाढ न होण्याचं कारण जमिनीमधील पीएच कमी किंवा जास्त असणं. त्यामुळे आपल्याला कळत नाही नेमका एनपीके किती प्रमाणात द्यायचंय, कोणतं खत किती द्यायचंय. आता वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी काय करायचं, एकतर सगळ्यात आधी तुम्ही जर कापूस पिकाला पहिलं खत देऊन 20 दिवस झाले असेल तर लगेच दुसरं खत देऊन घ्या. आणि फवारणीमध्ये काय फवारायचं, शेतकरी मित्रांनो, फवारणी करताना आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचंय, जेणेकरून तुमचं या फवारणीमध्ये जे कीटक तुमच्या कापूस पिकावर आहे, मावा व हिरवा तुडतुडा, याचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने होईल. याच्यामध्ये तुम्ही जर हिरवा तुडतुडा खूप जास्त असेल तर तुम्ही उलाला 8 ग्रॅम घेऊन त्याच्यासोबत 6 ते 8 ग्रॅम आपल्याला डायनोटोफिरान घटक असणारं टोकन किंवा यामध्ये डोमिनंट हे कीटकनाशक 6 ते 8 ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे. किंवा तुम्ही जीएसपी कंपनीचं टोल्फेन पायराइड घटक असणारं कीटकनाशक 25 ml प्रतिपंप वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला हिरवा तुडतुडा व मावा यावर नियंत्रण बघायला मिळेल. पण जास्त हिरवा तुडतुडा असेल तर तुम्हाला मी सांगतो यामध्ये टोकन 100% वापरा. आता हे झालं कीटकनाशक. आता सर्वांगीण विकास जर करायचा म्हणल्यावर कोणतं स्टिम्युलंट असं द्यायचं जेणेकरून सर्वांगीण विकास होईल. 2 जबरदस्त स्टिम्युलंट सांगतो. यामध्ये तुम्ही परिसचं टॉपअप वापरू शकता 40 ml. जबरदस्त रिझल्ट आहे, फक्त वाढ न करता फुटव्यासोबत वाढ करतं. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये तुम्ही बायोइटाएक्स 40 ml वापरू शकता जर टॉपअप तुमच्या मार्केटमध्ये मिळालं नाही. शेतकरी मित्रांनो, या दोन पैकी एक घ्या. कीटकनाशक झालं, टॉनिक झालं. याच्यामध्ये आपल्याला सल्फर WDG 80% वालं याचा वापर 30 ग्रॅम प्रतिपंप करायचा आहे, जेणेकरून जमिनीतील जे एनपीके आहे त्याला अपटेक करण्यासाठी पिकाला चालना मिळेल. पिकामधील पानामध्ये हरितद्रव्य वाढेल आणि त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण चांगलं होईल. प्रकाश संश्लेषण देखील जितकं चांगलं होईल तितकी कापूस पिकाची वाढ होत असते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण चांगलं होणं गरजेचं आहे. आणि सल्फरमुळे आपल्या कापूस पिकामधील बुरशीजन्य रोगावर देखील नियंत्रण मिळेल. सल्फर हे एक उत्तम दुय्यम अन्नद्रव्य आहे, त्यासोबत उत्तम बुरशीनाशक देखील आहे. शेतकरी मित्रांनो, याच्यासोबत आपल्याला 31-11-11 हे ICL कंपनीचं विद्राव्य खत आहे, याचा वापर 100 ग्रॅम प्रतिपंप करायचा आहे. तुम्हाला जर 31-11-11 मिळालं नाही तर तुम्ही 24-24-24 किंवा 19-19-19 या विद्राव्य खताचा 100 ग्रॅम प्रतिपंप या फवारणीमध्ये वापर करू शकता. अतिशय जबरदस्त रिझल्ट तुम्हाला या फवारणीमध्ये मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जेव्हा टॉपअप किंवा बायोइटाएक्स घेणार तेव्हा टॉपअप व बायोइटाएक्स असं टॉनिक आहे, जेणेकरून तुम्हाला काही प्रमाणात पाते धारणा चांगली होण्यास देखील मदत होणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही फवारणी करा, तुमच्या कापूस पिकाची निश्चितच 100% झपाट्याने वाढ होणार आहे. परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.